टोटल चिड्या या 2000 चिड्या आणि 3.5 किलोमीटर लांब आहे बघा. रायगडाचं क्षेत्रफळ म्हटलं तर जी पहिली पायरी चढला चित्ता दरवाजापासून त्या भवानीच्या कड्यापर्यंत रायगडाचं क्षेत्रफळ आहे 1200 एकर मध्ये बोललेलं आहे बघा. रायगड एक दिवसामध्ये कव्हर होण्यासारखा रायगड नाही. रायगडाला 2 दिवस पुरतात एवढा रायगडाचं क्षेत्रफळ आहे बघा. या रायगडाला मूळ नाव म्हटलं तर रायरी. या रायरीला महाराजांनी राजगडावरून पाहिलं. वातावरण क्लिअर असलं तर राजगड, तोरणा, प्रतापगड, लिंगाणा आणि सामगड हे असे गड दिसून जातात बघा. ज्यावेळी महाराजांसोबत मोरपंत पिंगले होते, महाराजांनी पंतांना विचारलं, ओ पंत, ही रायरी अशी मोकाट आणि बुलंदा का पडले? पंत महाराजांना बोलतात, महाराज ही मोकाट नसून आपल्याच सवयमध्ये आहे. प्रतापगड पाहिला असाल, प्रतापगडच्या पायथ्याशी एक जावलीचा खुरा आहे. प्रतापगडच्या पायथ्यापासून ते कोकण दिव्याच्या कड्यापर्यंत हे संपूर्ण जावलीचा खोरा म्हटलं जातं. या जावलीच्या खोऱ्यावरती एक म्हण आहे की अस्वलीच्या केसामध्ये सोडलेली ऊस सापडू शकते, परंतु जावलीच्या खोरात बळद याचा हाती सोडलेला सापडणं मुश्किल होतं बघा. आताही देखील सूर्याची किरण ही जमिनीपर्यंत पोहोचत नाहीत एवढं घनदाट जंगल आहे. या जंगलामध्ये चंद्रराव मोरे राहत होते. महाराजांनी चंद्रराव मोरेला एक प्रेमाचा खलिता पाठवला, यानी की पत्र पाठवलं, अहो चंद्रराव मोरे, आपण तर मराठ्याच आहोत, मराठे मिळून एक स्वराज्य निर्माण करू. परंतु चंद्रराव मोरे फार उन्मट आणि गर्विष्ठ स्वभावाचे होते. कारण की त्या काळचा बादशाह म्हणजे आदिलशहाचा पाठिंबा हा चंद्रराव मोरेला होता. मग चंद्रराव मोरेला वाटलं माझी बराबरी कोणी करू शकत नाही. मग चंद्रराव मोरेने महाराजांना उलट खलिता पाठवला, अहो तुम्ही कसले राजे, तुम्ही केव्हा झालात राजे? या जावली पंथाचा तर खरे राजे आम्हीच आहोत. या जावली तर जाण गवली, उद्या याचा असेल तर आजच या. आपला दारुगोळा सज्ज आहे, आपण युद्ध करण्यास तयार आहोत. महाराजांनी 145 निवडक निवडले आणि जावलीच्या खोऱ्यामध्ये पाठवले. चंद्रराव मोरेंचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा सूर्याची काकडे यांच्या हस्ते मारला गेला. चंद्रराव मोरेने म्हटलं आता आपलाही वध होईल. मग चंद्रराव मोरेने 15 मे 1656 या रोजी रायरी सोडली बघा. 15 मे 1656 ते 70 पर्यंत रायगडाचे बांधकाम चालू झाले. 14 वर्ष लागली रायगड बांधायला. 14 वर्षामध्ये बांधायला कुणाच्या हस्ते दिला? सेवेचे थाई तत्पर हिरोजी इंदुलकर यांच्या नावाची पाठी तुम्ही जगदीश्वराच्या समोर पाहणार आहात बघा. या 14 वर्षामध्ये बांधले काय? 350 इमारती, अशी मोठमोठी 11 तलाव आणि 84 पाण्याचे टाके बघा. ज्याला महाराजांच्या रायरीला पायथ्यापासून पाहिलं ना, रायरीने महाराजांना पाहिलं, महाराजाने रायरीला पाहिलं, त्याला महाराजांच्या तोंडातून काही 2 गोड उद्गार निघतात. ते उद्गार असे की राजा कसा जाहुणी पाता गड बहुधा चकोर, चौतर महागडाच्या कडे तासिलेप्रमाणे गाव दीडगाव उंच, पर्जन्यकाली गडावर गवत देखील उगवत नव्हतं. दोंडा तासिवा एकच होता दौलताबाद. ऐसे देखून राजे संकृष्ट झाले आणि बोलले की तख्ताच जागा हाच गड खरा. तख्त म्हणजे राजधानी, म्हणून रायगडाची निवड ही दुसरी राजधानी म्हणून करण्यात आली. 365 किल्ल्याची पहिली राजधानी ही राजगड होती. ही राजगड स्वराज्यासाठी अपुरे पडू लागली म्हणून या रायगडाची निवड करण्यात आली बघा. रायगडाच्या चारी साईडून पर्वतरांगाने वेढलेला आहे रायगड, परंतु कोणची सह्याद्रीची पर्वतरांग ही रायगडाला अटॅच नाही बघा. जसा कमल एका गळीपासून उमलतो ना,